नमस्कार माऊली. विनाशकाले विपरीत बुद्धी हे वचन आपण ऐकलंच आहे. अति हाव, अति स्वार्थ याचं फलित कधीही सुखावह नसतंच. जे आपल्यासाठी नाही तेच मिळवण्याचा आपण जर अट्टहास केला तर तो अट्टहास अखेर आपल्यालाच घेऊन बुडतो. पण यापेक्षा सारासार विचार करून सत्याचा आनंदानं जर स्वीकार केला तर मात्र आपलं जीवन आनंदाचं आणि समाधानाचं निश्चित होऊ शकतं. अति तेथे माती ही नियतीची खेळी आहे. बघ ना, आपल्या कथेमध्ये वनिता कशी तिच्या संसारात सुखी आहे, पण सरिता तिच्या मनातली हाव काही अजून संपत नाही. तेव्हा आता त्यांच्या नशिबाची वाट पुढे कुठे जाते, कशी वळते आणि कुठे थांबते हे बघणं फार महत्वाचं ठरणार आहे. बघितलंस, मी जी स्वप्ने पाहत होती ती केवळ दिवा स्वप्ने नव्हती. मला माझे भविष्य दिसत होते. ते तुम्हा कोणाला पटतच नव्हते. अखेर या राजमहालात माझे अस्तित्व असेल यावर माझा ठाम विश्वास होता. आणि आज बघितलं, मी येथे राजकुमार प्रज्योत यांची महाराणी बनून राज्य करीत आहे. खरे आहे ताई, मला देखील आश्चर्यच वाटते आहे. हे स्वप्न आहे की सत्य हे देखील समजत नाही. परंतु 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 काय? ताई, हे बघ, तुला हे माहित आहे पिताश्री तुझ्या आचरणामुळे किती चिंतित होते. तुला तुझ्या दायित्वाची जाणीव नाही असे त्यांचे मत होते. आणि सुदैवाने इतके सुंदर स्थळ आपल्या नशिबी आले, ज्यात साक्षात तू एका महाराणीची भूमिका बजावते आहेस. परंतु त्या दायित्वाची अंमलबजावणी करत असताना अगं, तुला वेळ लागले आहे का? आता मी ती पूर्वीची सरिता नाहीये. आता मी महाराणी आहे. आणि एका महाराणीला कुठे कसले दायित्व असते? तिच्या प्रत्येक इच्छेची पूर्तता करायला हाताशी दास दासी सेवक असतात. केवळ सुख उपभोगायचे असते तिला. आणि हेच तर माझे स्वप्न होते. ते पूर्ण होताना दिसत आहे तर तुला का काटे टोचत आहेत ग? ताई, अगं असे नको म्हणूस. तुझ्या या सुखी आयुष्याकरिता तुझ्याहून अधिक मी प्रार्थना केली आहे. आणि मला का क्लेश होईल ह्याचा? उलट या भूमिकेमुळे तुझ्या जीवनाला नवा अर्थ लाभणार आहे. सुवर्ण संधी आली आहे तुझ्याकडे, ज्या योगे तू तुझे कर्तव्य सिद्ध करू शकशील. परंतु तुझा हा स्वभाव जर असाच कर्तव्यहीन राहिला आणि तुझ्याकडून काही चूक घडली तर त्याचे भयावह परिणाम संपूर्ण जनतेस भोगावे लागतील. आणि त्याचे मला अधिक भय वाटते. बस, पुरे कर तुझी आता ही शिकवण. तू एक विसरते आहेस की आता आपण आपल्या घरी नाही आहोत, जिथे तू माझी कनिष्ठ बहीण असूनही मला आचरणाचे धडे देत होतीस. आता मी इथली राणी आहे. माझाच शब्द अंतिम असतो. कदाचित हेच तुला लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. प्रत्येकाने आपली मर्यादा ओळखलेली योग्य, नाही का? ताई, अगं काय मग, कसा वाटला आमचा युलासा महाल? युलासा? अहो, एखाद्याचे घर इतके मोठे असू शकते याची कल्पना देखील मी केली नव्हती. असे वाटते इथली प्रत्येक वस्तू, प्रत्येक कक्ष, दरबार अगदी विचारपूर्वक आणि मन लावून बनवलेला आहे. मला येथे तशीच आपुलकी जाणवते जशी मला माझ्या माहेरी जाणवते. ही माझ्यासाठी सर्वोच्च पावती आहे असं म्हणायला हरकत नाही. आजवर मी येथे एकटाच राहायचो, परंतु आता माझी सहचारिणी माझ्या सोबत असेल. खरे, काही वास्तू, काही कक्ष ह्यात आपुलकीची फुंकर जाणवते. आणि तीच मला आपल्या प्रेमात देखील जाणवते. मी परमेश्वराचे आभार मानते की मी जे काही माझ्या पतीचे, माझ्या संसाराचे, माझ्या घराचे स्वप्न पाहिले होते ते त्याने तुमच्या स्वरूपात पूर्ण केले.
वनिता, आजवर हा जीव केवळ प्रेमासाठी भुकेला होता. खरे प्रेम, खरी माया यापासून वंचित होता. परंतु तुझ्यामुळे ती तृषा शमली आहे. माझ्या जगण्याला अर्थ लाभला आहे. असे तर मग मला सांगा, तुम्ही एवढे मोठे पदाधिकारी, या राज्याचे प्रधान, माझ्यासारख्या सामान्य स्त्रीवर का बरे भाळला असेल? म्हणजे माझ्याकडून स्वतःचे कौतुक करून घ्यायचे आहे तर. खरे सांगू, तुझ्या एवढी प्रतिभावान स्त्री मी आजवर कधीच पाहिली नव्हती. प्रेम नेहमी एका क्षणातच होत असते याचा प्रत्यय मी आपल्याच भेटीतून घेतला. आपल्या त्या लढाईत देखील आपल्या हृदयाची स्पंदनं एकाच लयीत वाहत होती हे मला जाणवले होते. आणि त्या भेटीनंतर मी जणू काही सैरबैर झालो होतो. किती काळ तरी तुझी अंगठी हृदयाशी धरून तिच्याशी संवाद साधायचो. आणि अखेर माझी प्रार्थना ईश्वराने ऐकली. वनिता, काय झाले? स्वामी, मला एक चिंता सतावते आहे. कसली चिंता? ज्या पिताश्रींनी माझा व ताईचा विवाह संपन्न व्हावा याच्यासाठी आपले आयुष्य वेचले, आता आमच्या पश्चात त्यांचं काय होत असेल? ते कसे राहत असतील? काय करत असतील? हे प्रभू सूर्यनारायणा, आयुष्य किती खाच खळग्यांचा प्रवास करत आज सुखाच्या शिखरावर पोहोचले आहे. माझी आयुष्यातील एकमेव इच्छा होती की माझ्या दोन्ही पुत्रींचे भविष्य आणि त्यांचे वैवाहिक जीवन आनंदात व्यतीत व्हावे, जे होताना मला दिसते आहे. आणि हे सर्व शक्य झाले प्रभू सूर्यनारायणा केवळ तुझ्याच कृपेमुळे. आपली कृपादृष्टी माझ्यावर आणि आमच्या कुटुंबावर सदैव राहावी. काय झाले इथे येण्याचे प्रयोजन? हे तू मला विचारत आहेस? जणू काही तुला माहीतच नाही काय घडले आहे ते. वनिता, एका महाराणीशी कुठल्या भाषेत बोलावे याची समज नाही वाटतं तुला? आहे ना, समजुतीच्या बाबतीत आपण भाष्य न केलेलेच बरे. आणि ह्या क्षणी मी कोणा प्रधानाची पत्नी म्हणून नाही, तर तुझी सख्खी बहीण म्हणून भेटायला आली आहे. काय काम आहे? अगं, तू हा निर्णय कसा जाहीर करू शकतेस की यापुढे लहान बालकांचे शिक्षण त्यांच्या बालवयात सुरू करायचे नाहीत, तर त्यांच्या कुमारावस्थेत सुरू व्हावे? वयाचे 14 वर्ष लुटल्यानंतर? होय, काय अयोग्य आहे त्यात? बालवयात बाललीला कराव्यात, मौज करावी आणि पुढे शिक्षण व विद्यार्जन करावे, हेच मला देखील अपेक्षित होते. कारण माझ्या अपत्यांनी त्यांच्या आयुष्याचा आनंद घ्यावा हेच माझे स्वप्न आहे. आणि तुझा हा स्वार्थ साधण्यासाठी तू संपूर्ण राज्याच्या मुलांचे भवितव्य अंधारात ढकललेस. अगं, तुझे दोन्ही अपत्ये हे राजश्रेयात मोठी होणार आहे, परंतु सामान्य कुटुंबांचे काय होणार याची कल्पना तरी आहे का तुला? आणि तू हा सविस्तर कायदा करून त्याचे पालन करण्यास प्रजेस भाग पाडले आहेस. ताई, अगं, असा अविचारी निर्णय घेण्याआधी कुणाचा सल्ला घ्यावा असे नाही का वाटले तुला? सल्ला कुणाचा? तुझा का तुझ्या पतीचा? मला माहित नाही का मी घेतलेला हा निर्णय सजगला रुचलेला नाही, आणि तो निर्णय मी मागे घ्यावा म्हणून निश्चित त्यानेच तुला येथे पाठवले आहे. अगं ताई, हे काय बोलत आहेस तू? केवळ प्रधानच नव्हे तर संपूर्ण जनतेचे हेच मत आहे. आणि तुला असं का वाटत आहे की मी जाणून बुजून? होय, जाणून बुजून तुम्ही माझ्या विरोधी भूमिका घेत आहात. परंतु लक्षात असू द्या, आजवर या महालात जे स्वर घुमत होते ते बदलून माझे स्वर घुमणार आहेत, आणि माझेच शब्द अंतिम असतील. त्यात कसलाही बदल संभवणार नाही.
महाराणी, यावे. प्रणाम महाराणी. काय आहे ही? आमच्या विश्रामाची वेळ आहे, कळत नाही का? क्षमा असावी महाराणी, परंतु वार्ताच इतकी महत्वाची आहे की राजप्रासादामध्ये आपल्या पिताश्रींचे आगमन होत आहे. पिताश्री? अरे मग हे आधी नाही सांगायचे का? घेऊन ये त्यांना. पिताश्री. पुत्री, बघ, तू आठवण काढलीस आणि मी उपस्थित झालो. पिताश्री, अहो कुठे होतात तुम्ही? किती ती आठवण काढायची तुमची. अगं, मला वाटले होते की तू तुझ्या संसारात रममाण झालीस आणि आपल्या पित्याला विसरून गेलीस. अर्थात मला त्याचे समाधानच होते. असे नाही हो पिताश्री. या 8 वर्षात एक देखील दिवस असा गेला नाही की मला तुमची आठवण आली नाही. कितीतरी वेळा मनी विचार आला की एकदा घरी यावे, परंतु हा राज्यकारभार सांभाळण्यात इतका जीव खर्च होतो ना, ही सवडच मिळत नाही बघा. उत्तम. अगं, माझी कन्या तिच्या संसारात रममाण झाली आहे. याहून अधिक आनंदाचे काय दृश्य असेल माझ्यासाठी. मी आत्ताच तीर्थयात्रा संपन्न करून आलो. घरी जाण्याआधी म्हटले तुमच्याकडे यावे, तुमची चौकशी करावी. माझ्या नातवांना मी भेटलो नाही. त्यांच्यासाठी माझा जीव अधीर झाला आहे. कुठे आहेत ते? अहो पिताश्री, माझे दोन्ही पुत्र बाल्यावस्था संपवून कुमार झाले आहेत आणि राज्यातील नियमांप्रमाणे ते विद्यार्जन करण्यासाठी आश्रमात गेले आहेत. उत्तम संगोपन देत आहेस तू आपल्या मुलांना आणि मला याचाच आनंद आहे. पिताश्री, तुमचेच आशीर्वाद आहेत, तुम्हीच दिलेले संस्कार आहेत. बरं, तुम्ही थकला असाल, तुम्ही आता विश्राम करा. मी जलपानाची आणि भोजनाची व्यवस्था करून येते. नाही पुत्री, अगं तुला विस्मरण झाले का? आज माझ्या आदित्य राणूबाईच्या व्रताचा दिन. मला त्याचे पूजन करायचे आहे आणि मला त्यासाठी तुझे सहाय्य देखील अपेक्षित आहे. सहाय्य? ते कसले? पुत्री, पूजा करताना मी आदित्य राणूबाईची कथा कथन करणार आहे. त्याचे तुला मनोभावे श्रवण करायचे आहे. म्हणजे त्यातून मिळणारे पुण्य तुझ्या कुटुंबावर सुखाचा वर्षाव करत राहील. परंतु पिताश्री, कथा श्रवण करणे म्हणजे मला तेवढा अवधी नाही. तेव्हा काय काय म्हणालीस? अवधी नाही? पिताश्री, तुम्ही असे क्रोधित होऊन बोलू नका. माझी पूर्वनियोजित सर्व कामे बाजूला सारून मी केवळ कथा श्रवण करू शकत नाही. परंतु तुम्ही आगाऊ कल्पना दिली असती तर मी नक्कीच काही. आले, सर्व काही ध्यानात आले आहे माझ्या. याचाच अर्थ असा, या व्रताचा वसा तू अपूर्ण ठेवला आहेस. हाती घेतलेला वसा टाकून दिला आहेस. पुत्री, तुझे हे आचरण तुला निश्चितच दुःखाच्या गर्तेत नेऊन ठेवील. याचे तुला गंभीर परिणाम भोगावे लागतील. नाही, आता मला इथे क्षणभर देखील थांबणे अशक्य आहे. जिथे माझ्या भगवंतास मोल नाही, तिथे माझे तरी काय अस्तित्व? काय अस्तित्व? पिताश्री, अहो पिताश्री. प्रणाम. आपल्या कार्यात अडथळा आणल्याबद्दल क्षमा असावी. एक निरोप होता. आपले पिताश्री आले आहेत. आदित्य राणूबाई, तुम्ही माझी प्रार्थना ऐकलीत. पिताश्री. अखंड सौभाग्यवती भव. बसा बसा. कुठे होतात पिताश्री तुम्ही? मला तुमची किती आठवण आली काय सांगावे. आज संसारात कोणतीही गोष्ट करत असताना मला तुमची शिकवण कामी येते. आज जाणवत आहे मी तुमच्या विना किती अपूर्ण आहे. नाही वनिता, तू कदापिही असं समजू नकोस. कारण मुळात
तू स्वतः स्वयंपूर्ण आहेस आणि मला खात्री आहे की तू तुझ्या संसाराची जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडत आहेस. पिताश्री, मला असे समजले आपण तीर्थयात्रेस गेला होतात. हो, ती संपून आजच परत आलो. मनात विचार आला की आपल्या पुत्रींचे दर्शन घेऊ, त्यांची भेट घ्या, जावई बापूंचीही भेट घेऊया. पिताश्री, आजची तिथी म्हणजे आदित्य राणूबाईचे व्रतपूजन आहे ना? पुत्री, तुला हे ज्ञात होते? अर्थात, मी त्याचीच तयारी करणार होते. हेच, हाच समंजसपणा तुझ्याकडून अपेक्षित होता मला पुत्री. वनिता, मला तुझ्याकडून आणखी एक अपेक्षा आहे. मला मनापासून असे वाटते की तू त्या कथेचे मनोभावे श्रवण करावेस, जी कथा मी पूजन करताना सांगेन. पिताश्री, तुम्ही मला जे काही सांगाल ते मी मनोभावे करेन. आता तुम्ही स्नान करून घ्या, मी पूजेची तयारी करते. पुत्री, माझा प्रवास इथवरचाच होता. आता मला जावे लागणार. पिताश्री, अहो अशी चटका देऊन जाणारी भेट का दिलीत? अजून थोडा काळ थांबा. नाही पुत्री, नियतीनं प्रत्येकाच्या पदरात जे दान दिलंय तेच उपभोगावे. तू तुझा संसार सुखाने कर, मनोभावे व्रत कर, घेतला वसा टाकू नकोस. त्यातच तुझे आणि तुझ्या कुटुंबाचे सुख आहे. तुझ्यावर सूर्यनारायणाची अखंड कृपा दृष्टी राहो. येतो मी. माऊली, मनुष्य हा अत्यंत स्वार्थी जीव आहे आणि कृतघ्न सुद्धा. बाकी सगळे जीव त्यांच्यावर केलेले उपकार कधी विसरत नाही, पण मनुष्य जरा सुख प्राप्त झालं, जरा सुबत्ता आली की मग आपली कर्तव्य, आपली दायित्व ही सगळी विसरूनच जातो. कसं आहे माऊली, व्रत हे कर्जाऊ घेतलेल्या रकमेसारखं असतं. त्याचं आगाऊ फळ मिळतं, पण त्याची परतफेड मात्र नित्य नेमाने करावी लागते. आणि त्यात जर हेळसांड झाली तर फार गंभीर परिणाम भोगावे लागतात. म्हणून म्हणतो, उतू नका, मातू नका आणि घेतला वसा टाकू नका.